दिलेला शब्द ठरला खरा। युवा नगरसेवक सुजय मोहिते आणि प्रभाग 15च्या नगरसेवकांकडून केडगावच्या विकासाला वेग, विकासाची गती वाढली। युवा नगरसेवक सुजय मोहिते यांच्या पुढाकाराने प्रभाग 15मध्ये विकास कामांचा शुभारंभ। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत केडगावकरांनी प्रचंड विश्वास व्यक्त करत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजय केले। आता या विश्वासाचे रूपांतर प्रत्यक्ष विकास कामांमध्ये होत असल्याचे चित्र प्रभाग क्रमांक 15मध्ये पाहायला मिळतंय। मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी युवा नगरसेवक सुजय मोहिते यांच्यासह प्रभागातील 4ही नगरसेवकांनी विकास कामांचा धडाका लावलाय। नागरिकांना स्वच्छ, सुस्थित आणि सर्व सुविधांनी युक्त परिसर मिळावा या उद्देशाने ड्रेनेज लाईनच्या महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ उपमहापौर धनंजय जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि मान्यवर तसेच महिला भगिनींच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी प्रभाग क्रमांक 15साठी स्वतंत्र पाणीपुरवठा पाईपलाईनची ही गरज अधोरेखित करण्यात आली। भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी उपमहापौर धनंजय जाधव यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। निवडणुकीत दिलेले आश्वासन केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात पूर्ण करण्याची भूमिका युवा नगरसेवक सुजय मोहिते आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी घेतल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। नागरिकांच्या सुखदुःखात कायम सहभागी होत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे 4ही नगरसेवक 24 तास उपलब्ध असतात, अशी प्रतिक्रिया देखील स्थानिकांनी दिली। या कार्यक्रमास नगरसेवक सुजय मोहिते, दत्ता गाडळकर, गीतांजली काळे, पौर्णिमा गवाळे, उपमहापौर धनंजय जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, बाबासाहेब सानप यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला भगिनी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। आज आमच्या या प्रभाग क्रमांक 15मध्ये जे ड्रेनेजच्या कामाचं उद्घाटन झालं, ह्या ड्रेनेजसाठी आणि रस्त्याच्या कामासाठी आम्ही गेली 15 वर्ष प्रतीक्षा करत होतो। ते आज आमचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप, त्यानंतर माझी आवडते खासदार सुजयदादा विखे पाटील, त्यानंतर आमचे 4ही नगरसेवक सुजय मोहिते, गाडळकर साहेब, गव्हाणेताई आणि गीतांजली काळे मॅडम यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम पार पडला आहे। आणि त्यासाठी आम्हाला या कामासाठी आपल्या महानगरपालिकेचे उपनगराध्यक्ष धनंजय जाधव साहेब आणि भाजपाचे शहराध्यक्ष मोहिते साहेब यांचं लाख मोलाचं सहकार्य मिळालं आणि त्यांच्या या सर्व सहकार्याने आणि मदतीने आमचं हे काम नक्कीच चांगल्या उत्कृष्ट प्रतीचं होईल अशी मी अपेक्षा करते आणि इच्छा व्यक्त करते। महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं ज्यावेळेस महापौर उपमहापौर झाले आणि आमच्या सगळ्या केडगाववासियांनी मोठ्या संख्येने या तिन्ही प्रभागातनं आमचे 12चे 12 नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून दिले, त्यानंतर या सगळ्या भागात जी कामं मागच्या 10-15 वर्षापासून प्रलंबित आहेत ती करणं ही या नगरसेवकांचं आणि आम्ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्या दोघांचंही दायित्व आहे असं आम्ही मानणारी सगळी मंडळी आहोत। हे 4ही नगरसेवक 24/7 लोकांसाठी उपलब्ध आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, निवडणुकीच्या आधीच सगळ्यांनीच या मंडळींनी या ठिकाणच्या रस्त्याची आणि या ड्रेनेज लाईनची मागणी केली होती, परंतु त्या निवडणुकीच्या धामधुमीत ते काम मागं राहिलं। परंतु जसा शब्द या नगरसेवकांनी दिला होता त्या पद्धतीने आत्ता ड्रेनेज लाईनचं इथं काम होत आहे। पुढच्या काळात हा रस्ता कॉन्क्रीट करणं, उर्वरित या भागातली कामं करणं ही या सगळ्यांची प्राधान्यक्रम असेल। आणि माननीय उपमहापौर धनंजय भैया जाधव यांना मी मगाशीच वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात विनंती केली की आमच्या केडगावसाठी एक पुढच्या काळात नवीन स्वतंत्र पाईपलाईन, कारण मोठ्या प्रमाणात विकसित होणारा हा भाग आहे आणि त्याचबरोबर आमचे जे लिंक रोड असेल, आमचे हे जे जोडणारे मोठे रस्ते सगळे झालेले आहेत, परंतु अंतर्गत रस्ते मागच्या 15 वर्षापासून आमचे प्रलंबित आहेत। तर या रस्त्यासाठी महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात निधी द्यावा। माननीय आमदार संग्राम भैया जगताप असतील, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातूनही आपण डीपीडीसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या भागात आणतोय। आणि मी आपल्या माध्यमातून आमच्या सगळ्या केडगाववासियांना आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या काळात ही जी सगळी आमची छोटी छोटी कामं राहिलेत ती प्राधान्यक्रमाने करण्याचा आम्ही प्रयत्न करू। माननीय उपमहापौर धनंजय जाधव यांनाही मी विनंती केली आहे
की आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून या भागातली कामं पूर्णत्वास न्यावी लागणार आहेत. सुदैवाने या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एक विकासाचा दृष्टिकोन असलेलं नेतृत्व आहे आणि पुढच्या काळात माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मोठा निधी महानगरपालिकेत आपण उपलब्ध करू असं मी आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आश्वस्त करतो. या भागाचे नगरसेवक माननीय दत्ताभाऊ गाडकर असतील, सुजयदादा मोहिते असतील, माजी उपमहापौर गीतांजलीताई काळे असतील, पौर्णिमाताई गव्हाळे असतील, या मंडळींनी हा जो विकास कामाचा या भागातील राहिलेला अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यात आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांच्या पाठीमागं असू. उपमहापौरांना पण मी तसंच आव्हान करतोय की त्यांनी महानगरपालिकेतला मोठा निधी आमच्या या केडगावातील प्रभाग 15, 16, 17साठी द्यावा अशी मी त्यांना या निमित्तानं विनंती करतो. आणि या सगळ्या परिसराच्या नागरिकांचंही मी निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी जो जनादेश दिला त्याबद्दल परत एकदा मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.